वजन कमी करत असताना बरेच जण हेल्दी पदार्थ खाऊन फार कंटाळून जातात. मग म्हणतात, नको बाबा बस झालं, आम्हाला नाही करायचं आहे वेट लॉस, आणि मध्येच वेट लॉस जर्नी सोडून देतात आणि नंतर वेट गेन व्हायला सुरुवात होतं. पण असं अजिबात करायचं नाही, फार मोठी चूक करताय तुम्ही. त्याऐवजी तुम्ही या चटपटीत रेसिपीज ट्राय करा, ज्या वेट लॉससुद्धा करतात आणि जिभेची चवसुद्धा वाढवतात. आज मी तुम्हाला अंड्याची अशीच एक रेसिपी दाखवणार आहे, आणि जर तुम्ही अंडी खात नसेल तर पनीर वापरून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. बनवायला फार सोपी आहे. इथे मी 3 अख्खी अंडी वापरते आहे. पण जर तुम्हाला एक्स्ट्रीम फॅट लॉस करायचा असेल, तर तुम्ही 1 अखंड वापरा आणि 2 तुम्हाला 1 व्हाईट वापरायची आहे. अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे हे झपाट्याने वजन कमी करण्यासाठी मदत करतं. तुम्ही रेग्युलर अंडा भुर्जी बनवतच असाल, पण ही अंडा भुर्जी जास्त फायबरयुक्त आहे आणि तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी जास्त मदत करेल. आता कढईमध्ये अगदी थोडं ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे आणि जी फेटलेली अंडी आहे, ती यामध्ये घालायची. आता थोडं हे घट्ट व्हायला लागलं, की याला असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला असे तुकडे-तुकडे करून घ्यायचे आहे. म्हणजे हे दिसायलाही छान दिसतात. नेहमीच्या अंडा भुर्जीमध्ये आपण काय करतो, कांदा परततो, भाज्या परततो आणि त्यामध्ये आपण अख्खी अंडी अशी फोडून घालतो. पण त्याऐवजी तुम्ही या पद्धतीने अंडा भुर्जी करून बघा. ही दिसायलाही फार छान दिसते आणि चवीलाही मस्त लागते. बघा, इथे अंड्याचे मोठे-मोठे तुकडे दिसतायत ना, हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे. आता एका चॉपरमध्ये आपल्याला लसूण, आलं आणि हिरवी मिरची चॉप करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही मिक्सरला वाटून घेतली ना तरीही चालेल. जाडसर वाटत असाल ना, तर हे चवीला छान लागतं. पण जर तुमच्याकडे पेस्ट तयार असेल तर तीही तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही. आता 2 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहे. हे सुद्धा आपण चॉपरला फिरवून घेऊया. बरं, तुम्हाला इथे जर सुका कांदा वापरायचा नसेल, तर तुम्ही जास्त प्रमाणात इथे पातीचा कांदा घालू शकता. ते यापेक्षाही जास्त चांगला आहे, कारण त्यामध्ये हरितद्रव्ये जास्त असतात. एक पालेभाजीच आहे ती. तर पालेभाज्यांचा जास्त वापर केला ना, तर ती बॉडीला डिटॉक्सिफाय करण्यासाठी जास्त मदत करते. आता आपण इथे पालक घेतलेली आहे. तर पालक मी मुठभरपेक्षाही कमी घेतली, फक्त पानं घेतलेली आहे. स्वच्छ धुवून चिरून घ्यायची. यानंतर मी इथे सिमला मिरची घेते आहे. सिमला मिरचीमुळे या भाजीला चव फार छान येते. आणि आपल्याला इथे ना थोडी मोठ्या आकाराची जी सिमला मिरची मिळते ती वापरायची आहे. ही जनरली सॅलडमध्ये वापरल्या जाते. चवीला हलकीशी गोडसर असते. जी छोट्या आकाराची सिमला मिरची मिळते ना, ती भरवा सिमला मिरची बनवण्यासाठी वापरल्या जाते. ती सिमला मिरची चवीला गोड नसते, त्यामुळे सॅलडमध्ये वापरल्या जात नाही. पण आपण इथे जी अंडाभुर्जी बनवतो आहे ना, ती सॅलडच्या रूपामध्ये बनवतो आहे. त्यामुळे आपल्याला सिमला मिरची मोठ्या आकाराचीच वापरायची आहे. टोमॅटोसुद्धा मी चिरून घेतलेला आहे आणि यासोबत मी राईस बनवते आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये थोडं बटर घातलेलं आहे. लसूण, आलं आणि हिरवी मिरची जी चॉप करून घेतलेली होती, ती थोडीशी परतून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मी बाकी काही मसाले किंवा भाज्या घालून हा भात बनवत नाही आहे. पण इथे जो भात मी वापरलेला आहे, तो लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला डायबिटीज फ्रेंडली भात वापरते आहे. हँड पाउंड राईस आहे आणि हा इझिली तुम्हाला कुठेही ऑनलाईन स्टोअरला विकत मिळून जाईल, किंवा ऑफलाईन स्टोअरला सुद्धा मिळत असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. वेट लॉस करण्यासाठी बेस्ट आहे. तर इथे मी थोडे मिक्स हर्ब घातलेले आहे, चवीनुसार मीठ आणि तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेला आहे. आणि जर का तुम्हाला हा तांदूळ न वापरता घरचा तांदूळ वापरायचा असेल, तर शक्य असेल तर जुनाच तांदूळ वापरा, नवीन तांदूळ वापरू नका. आणि 3-4 तास आधी शिजवून फ्रिजमध्ये ठेवून द्या, नंतर तो तांदूळ वापरा. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी झाल्यामुळे घरचा तांदूळसुद्धा वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. भरपूर भाज्या घाला, किंवा अशा पद्धतीने अंडा भुर्जी भरपूर भाज्या घालून बनवा, म्हणजे भाताने वजन वाढणार नाही, उलट कमी होण्यासाठी मदत होईल. आता कढईमध्ये अगदी थोडं ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे आणि जी पालक आपण चिरून घेतलेली होती, ती 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. वेट लॉस करण्यासाठी जर तुम्हाला भात बनवायचा असेल, तर एकतर तुम्हाला भातामध्येच भरपूर भाज्या घालून तयार करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि भाताचं प्रमाण कमी असतं. असा भात तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करेल. नाहीतर तुम्ही काय करू शकता, त्यासोबत जी भाजी तुम्ही तयार करता, त्यामध्ये तुम्हाला भरपूर भाज्यांचा वापर करून बनवायचा आहे. म्हणजे ते बॅलन्स होऊन जातं. मग तुम्ही साधा भात खाल्ला ना तरीही चालेल. म्हणजे भाजी तुम्हाला जास्त खायची आहे भाताबरोबर, हे लक्षात ठेवायचं. आणि हे डायबिटीजसाठी सुद्धा योग्य आहे. याच पद्धतीने भात खायचा असतो. जर नुसताच तुम्ही भात खाल्ला तर वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती असते. चला, आता कढईमध्ये मी थोडं ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे. कांदा परतून घेतला. लसूण, आलं आणि मिरची जी चॉप करून घेतलेली होती ती परतून घेतली. यानंतर कट करून घेतलेली सिमला मिरची यामध्ये घालते आहे. छान 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची. यामध्ये आता मी चिली फ्लेक्स घालते आहे, पण हे जास्त तिखट नसतात. त्यामुळे मला अजून यामध्ये तिखट घालण्याची गरज पडलेली होती. कारण ही अंडा भुर्जी थोडीशी तिखट असेल ना, तर चवीला खूप मस्त लागते.
टोमॅटोसुद्धा घालायचे. परत एकदा छान मिसळून घ्यायचं. तुम्हाला जर वेट लॉसशी रिलेटेड अजूनही काही रेसिपीज बघायच्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस अशी कमेंट करा. म्हणजे मी अजूनही वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल. मी तुम्हाला कमेंट करायला यासाठी सांगते आहे, कारण त्यामुळे मला कळतं की तुम्हाला अजून वेट लॉस रेसिपीज बघायच्या आहे. जर नसेल तर मी अपलोड करणार नाही. पण जर तुम्हाला गरज असेल तर नक्कीच अजून भरपूर व्हेरायटीच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल. जर मला कमेंट आल्या नाही ना, तर मलाही डिमोटिवेट होतं आणि मग असं वाटतं की नको आता रेसिपीज अपलोड करायला नको. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडा गरम मसाला घालायचा आहे चवीपुरता, किंवा तुम्ही इथे कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला याचाही वापर करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अंडी फेटून घेतली होती तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं होतं. त्यामुळे यावेळी आपल्याला फक्त भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे. जी पालक आपण तेलामध्ये परतवून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे. आता तुम्ही जर प्युअर व्हेजिटेरियन असाल, तुम्हाला अंड्याचा वापर नसेल करायचा, तर तुम्ही पनीर वापरू शकता. त्यासाठी पनीर तुम्हाला हातानेच तोडून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे, किंवा सोया चंक्सचाही वापर करता येईल. त्यासाठी सोया चंक्स पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, थोडेसे तोडून घ्यायचे, तेलामध्ये हलकेसे भाजून घ्यायचे, म्हणजे परतवून घ्यायचे. छान तांबूस रंग आला की ते यामध्ये घालायचे आहे. मी इथे लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे, छान झणझणीत बनावी म्हणून. पण तुम्हाला जर तिखटचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही कमीही घालू शकता. यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बरं, मला पटापट कमेंट बॉक्समध्ये हे कळवा की वेट लॉस करण्यासाठी कधी तुम्ही अशी अंडाभुर्जी ट्राय केली होती का? नसेल केली तर एकदा नक्की ट्राय करा, कारण ही चवीला खूप मस्त लागते. जर वेट लॉस करत असताना बेचव खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही अंडाभुर्जी ट्राय करा, कारण ही वजनसुद्धा कमी करते, भरपूर पोषक आहे. लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. जे मुले भाज्या खात नाही ते सुद्धा आवडीने खातील. भात इथे शिजवून तयार झालेला आहे. मी फक्त चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. पण जर तुम्हाला अजून हेल्दी राईस बनवायचा असेल तर तुम्ही व्हेज फ्राईड राईस बनवू शकता. त्यासाठी लोखंडी कढईमध्ये हलकंसं बटर घालायचं किंवा तूप घालू शकता. भरपूर भाज्या घालायच्या आहे. भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकता, पण बारीक चिरलेली पत्ताकोबी आणि सिमला मिरची जास्त चांगली लागते, आणि सोबतच चॉप केलेला लसूण आणि आलं जास्त प्रमाणात घालायचं. अशा पद्धतीने तुम्ही या भाताला अजून जास्त पौष्टिक बनवू शकता. मग भाज्या घालून जर अशी अंडा भुर्जी बनवली किंवा भात बनवला तर वेगळं कच्चं सॅलेड खाण्याची गरज पडणार नाही. कारण झपाट्याने वजन कमी करण्यासाठी आपण सूपचाही वापर करतो, आणि रोज रोज सूप पिऊन कंटाळा येतो, सॅलेड खाऊन सुद्धा कंटाळा येतो. असं काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक शेअर करा, आणि हो, पुढील रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.